नमस्कार, मी गजानन कातोरे, गुरुकृपा ॲटो धामणगावकडे. आज मी एक नवीन व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे. विषय आहे चेचिस तुटलेली स्प्लेंडर. एक स्प्लेंडर आमच्याकडे आलेली होती आणि ती हालत होती, त्यामुळे आम्ही तिला बघितलं खालून, तर तिचं चेचिस तुटलेलं आहे. चेचिस किती भयानक तुटलेलं आहे तुम्हाला मी दाखवतो चारी बाजूनी. ही गाडीचं चेचिस टाकीखाली पूर्ण चारही जॉईंट तुटलेले होते. तसेच समोर बंपरच्या जवळ समोरचे दोन्ही पाईप तुटलेले होते. बंपरचे वरच्या 2 नटा आणि खालच्या 2 नटा यामध्ये इंजन चेचिस फिट होतं फक्त, आणि खालून इंजनचा सपोर्ट होता. फुटरेजच्या जवळ पण हे चेचिसपासून इंजन जे आहे ते ढिल्लं झालेलं होतं आणि खालूनसुद्धा ते फुटरेजजवळ तुटलेले होते चेचिसचे पाईप. अशा प्रकारची ही स्प्लेंडर आमच्याकडे आलेली होती. आम्ही तिला पूर्ण ओपन केली. आमच्याच बाजूला आरशिया गॅस वेल्डिंग हे अक्षरशः आहे. हे खूप एकदम कंपनी टाईप यांच्या कामाची फिनिशिंग असते आणि काम तुम्ही बघू शकता. यांनी व्यवस्थित पूर्ण मॅनेजमेंट घेऊन त्या गाडीची वेल्डिंग केलेली आहे. आणि हे प्रमाण चेचिस तुटण्याचं फक्त हिरोच्याच गाड्यांमध्ये जास्त आहे. आजपर्यंत आमच्याजवळ भरपूर गाड्या आलेल्या आहे आणि त्यांचे चेचिस इथं आम्ही वेल्डिंग केलेले आहे. तरी हा पहिलाच व्हिडिओ मी बनवत आहे. अजून प्रत्येक गाडीचा मी व्हिडिओ यानंतर व्यवस्थित बनवत जाईन. सुधारित पद्धतीने त्याला बनवण्याचा प्रयत्न करीन आणि तो यूट्यूबवर किंवा बाहेर तुमच्यापर्यंत पोचवत जाईन. ज्यामुळे हा जो हिरोच्या गाडीचा चेचिस तुटण्याचा प्रॉब्लेम आहे याच्यावर कंपनी काहीतरी विचार करेल, पर्याय शोधेल किंवा ह्याच्या चेचिसच्या मटेरियलमध्ये क्वालिटीमध्ये फरक करेल अशी आशा ठेवतो आणि ही एक लढाई सुरू करतो.